सरकारनं स्थगिती दिली आहे, पण स्थानिक निवडणुका ज्या होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या पार्श्वभूमीवरती अपप्रचार होऊ नये म्हणून केलं असं. बिलकुल आहे. सगळं वाटून झालेलं आहे. लोकांनी खूप ट्रोल केलं यांना आणि दारूतून पैसे कमवायचं या सरकारचं धोरण आहे. त्यांचे खायचे दात, दाखवायचे दात वेगळे आहेत. हे राज्यच नशेडी करायचं, व्यसनयुक्त करायचं म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, देशामध्ये सगळ्यात जास्त ड्रग कुठल्या राज्यात येतं तर तो महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई संपवण्याचं, व्यसनाधीन करायचं या सरकारचा प्लॅन आहे आणि म्हणून त्यांच्या कॅबिनेटमध्ये नवीन दारूचे परवाने देण्याचा निर्णय झालेला आहे. आता लोकांनी त्यांच्यावर ट्रोल केलं आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता तात्पुरतं थांबवण्याचं सोंग हे सरकार करते. आज छगन भुजबळ नागपुरात ओबीसी साठी मेळावा घेत आहे, जो काही मराठ्यांचा जी.आर. काढला त्या विरोधात करत होते, मोहीम राबवत आहे. मला तर वाटतं भुजबळांनी ही नौटंकी सोडली पाहिजे. तुम्हीच मंत्रिमंडळात आहात, फालतूचं नौटंकी करून लोकांना दिशाभूल करू नका. महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहित आहे की मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून जे मित्र आहेत मोदींचे, त्यांना महाराष्ट्र विकण्याचं काम, कमी पैशामध्ये विकण्याचं काम सुरू झालेलं आहे हे त्यांनाही माहित आहे. पण आज शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ओबीसीचं आपण पाहिलं, ते मंत्री आहेत स्वतः, मुलांच्या स्कॉलरशिप दिल्या जात नाही. परदेशी असतील, राज्यातल्या असतील, देशातल्या असतील, त्या स्कॉलरशिप सुद्धा दिल्या जात नाही. तुम्ही मंत्रिमंडळात आहात. म्हणून या सगळ्याचा नौटंकी करण्यापेक्षा, जनतेची, ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा, आपण मंत्रिमंडळात असल्यामुळे आपण हा निर्णय काय घ्यायचं ते त्यांनी करायचं आहे. मंत्रिमंडळात आहे आणि हे सगळं असताना या पद्धतीचं सरकार, ज्या सरकारमध्ये आहेत त्या सरकार, नाना पटोलेंनी तर जाती निहाय जनगणनेचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव स्वतः मूव्ह केला होता. खुर्चीवर बसून त्या ठिकाणी निर्णय करायचे असतात. या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम करण्याची गरज नाही. सरकारने विशेष करून 2 विभाजन करायची व्यवस्था केली आहे. मराठा नेत्यांना वेगळं कामाला लावलं आणि ओबीसी नेत्यांना वेगळं कामात लावलं मंत्रिमंडळातल्या, आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक समतोल आहे हे बिघडवण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की ओबीसी असतील की मराठा असतील, यांनी समजलं पाहिजे या सरकारचं जे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हे तुम्हालाही, आपल्यालाही कळलं पाहिजे. आपल्यात आपसात भांडण लावण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे. ओबीसीलाही काही भेटणार नाही, मराठ्यांनाही काही भेटणार नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे. सामाजिक समतोल बिघडवण्यामध्ये या सरकारला यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून भुजबळ साहेब, तुम्ही मंत्रिमंडळात आहात, त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही काय करा तो करा. नाना पटोलेंनी ओबीसीच्या प्रश्नावर मोदींशी भांडण केलं, जीएसटीवरचं भांडण केलं आणि नाही जमलं तर खासदारकी सोडली. तुम्ही सोडाय का नको सोडा, माझा तो मुद्दा नाही, तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. पण या पद्धतीचं जनतेमध्ये दिशाभूल करू नका आणि सरकारमध्ये तुम्ही असल्यामुळे तिथंच भांडा आणि हा वेळ गमावू नका लोकांचा आणि ओबीसींना या पद्धतीनं वाऱ्यावर सोडू नका, हेच आव्हान आमचं आहे. नानाभाऊ, मुंबईत महापौर हा मराठीच आणि शिवसेनेचाच झाला पाहिजे असं राऊत म्हणतो. त्यांनी काय बोलावं तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि जनतेने काय ठरवायचं ते जनतेच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी फक्त त्यांचा विषय आहे ना, त्यांच्या पक्षाने मांडलेली भूमिका आहे. राऊतांनी स्वतःची मांडली का मला माहिती नाही, पण असं मी मानतो की पक्षाने मांडली, पक्षाची मांडली असेल तर त्यांचं मत आहे त्यांच्या पक्षाचं. आम्हाला वाटतं की काँग्रेसचा महापौर व्हावा. त्यामुळे विषय त्याला निवडणुकीमध्येच जनताच त्याला कौल देईल.